तर नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ तुरस्कर माझ्या मराठी यूट्यूब चॅनल कोकण एक स्वर्गभूमीवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका परत नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत बिर्ला टेम्पल राधाकृष्ण मंदिर गोवा, जे हल्लीच मे महिन्यात ओपनिंग झाले गोवा वेर्णे येथे। मंदिराचं खास आकर्षण म्हणजे मित्रांनो, भव्य अशा पटांगणावर मंदिर बांधण्यात आलेलं आहे, अगदी रस्त्याच्या बाजूलाच कडेला। आणि त्याबरोबर संध्याकाळ जर आलात तर मुद्दाम तुम्हाला आकर्षण असेल ती इथली लाइटिंग। दिवसा तुम्ही आलात तुम्हाला इथे आकर्षण एवढं वाटणार नाही, पण आला संध्याकाळी तर मुद्दाम इथे लाइटिंग, प्रचंड असा मोठा गार्डन एरिया आहे, एंट्रन्स आहे तिथे। मित्रांनो, मंदिराचा इथून एंट्रन्स सुरू होतो। हा गेट दाखवण्यात आलेला आहे, अतिशय कोरीव असं काम केलेलं आहे, त्यावर लाइटिंग करण्यात आलेली आहे। आणि आत एंट्रन्स आत गेल्यावर आपल्याला टाइल्स आहेत, त्याबरोबर आजूबाजूला गार्डन केलेलं आहे, त्यावरती लाइटिंग केलेली आहे। एक मस्त वाटतं, छान असं वाटतं त्यावरती चालायला, प्रसन्न असं वातावरण आहे। आणि विशेष म्हणजे बाजूला एक विमानतळ असल्यामुळे इथे विमानं बघायला मिळतात, जवळच विमान उड्डाण लावून जाताना। गोवामध्ये विविध मंदिर पाहायला मिळतात मित्रांनो। त्या मंदिरामध्ये आणखी एका मंदिराची भर पडली आहे, ते म्हणजे बिर्ला टेम्पल राधाकृष्ण मंदिर वेर्णे गोवा। आजूबाजूला गार्डन एरिया आहे, मस्त छान वातावरण वाटतं संध्याकाळचं, लाइटिंगमुळे आणि शोभा वाढते, प्रसन्न वाटतं। आणि या मंदिरात विशेष म्हणजे बाजूला बाहेर कुठेही दुकानं नाही आहेत। जसं आपण मंदिर जातो तर आपण नारळ, ओटी असं घेऊन येतो प्रसाद देवाला, ते इथे अजिबात चालत नाही, बंदी आहे। मला दर्शन करायचं दर्शन फक्त करून जाऊ शकता, हे आहे मंदिराचे विशेष। मित्रांनो, सलग 3 वर्ष या मंदिराचं बांधकाम सुरू होतं। मधल्या कोरोनाच्या काळात बांधकामाला स्थगिती आली होती, पण पुन्हा एकदा काम नव्याने जोमाने सुरू करून हे मंदिर ओपन केलं आहे मेमध्ये। यंदाच्या 2023च्या मेमध्ये ओपनिंग झालं आहे भक्तांसाठी। आणि मित्रांनो, खास करून बिर्ला ग्रुपची भारतामध्ये एकूण 30हून अधिक मंदिरं आहेत। त्यात आणखी एकदा भर पडले ते म्हणजे राधाकृष्ण मंदिर गोवा। मेन म्हणजे लाईट्स जिन्याच्या बघून छान वाटलं। दिवसा तर रात्री झालं त्यांचेच फोटो दिसतात। मित्रांनो, मंदिरामध्ये आता आरती सुरू आहे, संध्याकाळची आरती सुरू आहे, त्यामुळे भक्तगणही आतमध्ये आरती उभे आहेत। आपणही जाऊन आरतीसाठी उभे राहूया। मित्रांनो, आपल्याला समोर प्रभू श्री राम, सीतामाई आणि श्री लक्ष्मण यांची प्रतिमा दिसते, आणि त्यांचे भक्त हनुमान यांचंही त्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा दिसते।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल कोकण एक स्वर्गभूमी सबस्क्राईब करा ही विनंती. तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. चला.